तसं पाहिलं तर आपण गेले 5-6 वर्षानंतर भेटतोय. यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या आधी इथेच भेटत आलो आणि साधारणतः मी माझ्या मनात काय होतं ते तुम्हाला सांगत गेलो आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या गणपती उत्सवात तशी मांडणी करत गेलात. कारण नेहमी मला असं वाटतं की लोकमान्यांनी आपल्या सणांची चळवळ केली, त्या चळवळीतून स्वातंत्र्य ज्या मिळवण्यासाठी जी काही सगळ्यांची एकजूट हवी होती ती झाली. स्वातंत्र्यानंतर चळवळीचं नाही म्हटलं तरी उत्सवामध्ये रूपांतर झालं. गर्दी तर आजही होते, पण नुसत्या गर्दीला अर्थ नाही. त्या गर्दीमध्ये एक बांधीवपणा पाहिजे, एकजूट पाहिजे. आणि मग मी मुंबईकर असेल किंवा अगदी 2010 साली मला आठवतंय डेंगी आणि मलेरियाचं थैमान होतं. आपण इथेच त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं, काय करायला नको, या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि मला आठवतंय ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो. माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते. मला म्हणाले, उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आळ्या सापडल्यात. म्हटलं आता बोंबला, आता घरी जाईपर्यंत काय हुडहुडी भरते का याची वाट बघतो. पण सुदैवाने तसं झालं नाही. एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही. नुसता जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा. जल्लोष तर पाहिजेच, उत्साह तर पाहिजेच. उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच, पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपत आलो. आता विनोद तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी चालले, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना. आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचा आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये. हे दुसरं करू काय शकतात पळवीखेरीज. पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी. निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जे आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा या आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही. निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे. आता 5-6 वर्षानंतर भेटल्यानंतर मला असं वाटलं किंवा वाटलं होतं म्हणा पाहिजे तुमची भाषणं ऐकल्यानंतर की सगळ्या आता तुमच्या अडचणी सुटल्या आहेत. मग आता ही बैठक घ्यायची कशाला? बोलायचं तरी काय, कारण अडचणीच नाही आहेत. कारण दरवेळेला आपण भेटत होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायच्यात. साहजिकच आहे. तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती, पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.